हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मस्तपैकी सकाळ झालेली आहे परत एकदा आणि मी परत एकदा बागेत आलेली आहे आणि बघा पाठीमागे विहीरसुद्धा आहे आपली. तर मस्तपैकी बघा छान मस्त वारासुद्धा सुटलेला आहे आणि हा आंबा बघाल ह्याला पण खूप सारा मोहर आलेला आहे. ह्यावेळेस आंब्यांना तुफान मोहर आहे. ते रायवळी आंबे आहेत. म्हणजे कलमी आंब्यांना पण आलेले आहेत मोहर, पण रायवळी आंब्यांना खूप लवकर मोहर आलेला आहे आणि बघू शकता किती मोहरलं आहे बघा वरती. तर माडसुद्धा आहेत आपल्या इथे बघा. ही माड पण बघायला मिळतील. इथे एक आहे, त्या साईडला एक आहे समोर आणि इकडे एक आहे. तर असे माडसुद्धा आहेत. तर ना मी आज तुम्हाला आपल्या ज्या काही कोकमी आहेत, आपण दरवर्षी इथून आपल्या इथे म्हणजे तसं बघायला गेलं तर 10 एक कोकमी आहेत. त्या दरवर्षी लागतात आणि आपण इथूनच कोकम नेतो. तर ह्यावेळेस कोकमसुद्धा लागलेले आहेत. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जरा बघितलं असं मी दाखवलं होतं. पण आज एकदम प्रॉपर फुलं वगैरे पण आलेली आहेत आणि प्लस त्यांना फळंसुद्धा लागलेली आहेत. म्हणजे कोकम लागलेले आहेत छोटे-छोटे. तर ते आज तुम्हाला बघायला मिळतील. सो चला जाऊया, मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा ना किती छान वाटते. पाठीमागे सगळीकडे झाडं आहेत आणि प्लस विहीर आहे. सो इथलं सगळं पाणी आपल्या झाडांना जातं. पंप आहे आपल्याकडे, तर पंपाने वरती टाकीच घेतो पाणी. त्याच्यानंतर ह्या ठिबक केलेला आहे झाडांना. तर ह्यांच्या प्रत्येक मुदाशी तुम्हाला ठिबक केलेलं बघायला मिळेल. तर तसं पाणी त्यांच्या मुदाशी जातं. तर चला दाखवते तुम्हाला. सो बघा किती मस्त एकदम. सगळ्यात आधी तुम्ही इथे बघू शकताय फुलं बघा किती छान आलेले आहेत. तर आणि हे बघा कोकमं बघा छोटी-छोटी कोकमं आता ना अशी लागायला लागली आहेत. तर ह्यावेळेस ना म्हणजे सगळी फळं जी काही आहेत ना ती लवकर लागतात. करवंदांनासुद्धा ना फुलं वगैरे यायला लागलेली आहेत आणि आपल्या ह्या सगळ्या अशा कोकमी आहेत, इकडे आहेत, खाली आहेत, या साईडला आहेत. तर ह्या ना सगळ्या लागलेल्या आहेत. यावेळेस फुलं पण खूप मोठ्या प्रमाणात फुलंसुद्धा आलेली आहेत आणि हे बघा ना केवढ्या लांब-लचक आहेत. तर यांना सगळ्यांना फुलं आलेली आहेत आणि त्या फुलांमधूनच हे बघा असे छोटे-छोटे आपले हे आलेले आहेत बाहेर, कोकमं आलेले आहेत बाहेर. हे बघा तिकडे पण तुम्हाला बघायला मिळतील. काही तर एवढे मोठे-मोठे सुद्धा झालेले आहेत कोकमं. तर फुलं पण खूप मोठ्या प्रमाणात आलेत. हे बघा ही आता एकदम अशी पिवळी फुलं दिसत आहेत ना, तर ही त्याच्यातून आता ती फळं टाकण्याच्या ह्याच्यात आहेत. म्हणजेच काय तर कोकम त्याच्यातून बाहेर पडतील, हिरवे कोकम. तर मस्त फुलं वगैरे आलेली आहेत एकदम आणि ह्यावेळेस कोकमं पण लवकर आहेत. पण कोकम ना जरी जास्ती लागले, कमी लागले ना, तरी माकड अजिबात ठेवत नाहीत. माकड सगळे ना खाऊन टाकतात. त्याच्यामुळे कोकमं ना नंतर मिळत नाही. गेल्या वेळेस आपल्याकडे कोकमं खूप लागली होती, पण पाऊस असल्या कारणाने ना कोकमं आपण जास्त काढू शकलो नाही आणि पाऊस होता त्याच्यामुळे सुकायला त्यांना तेवढा हेच नाही मिळालं आणि जेवढे आम्ही काढलेले होते तुम्ही बघितलं असाल आपले व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना थोडंफार ऊन लावलेलं आणि तसंच ठेवलं कारण की पाऊसच लवकर होता. मे महिन्यामध्येच पाऊस चालू झाला. तर बघा ना किती मस्त वाटतात बघा ही फुलं. तर असे सगळीकडे आहेत ना, सगळीकडे आता कोकम दिसायला लागलेले आहेत. पुढच्या महिन्यापर्यंत चांगले असे मोठे होतील कारण की फळांची वाढ ही झपाट्याने होत असते. मग ते कोणतेही फळ असू दे, काजू असू दे, आंबा असू दे, त्याचं जे काही वाढण्याची जी काही प्रोसेस असते ती खूप फास्ट असते. तर हे बघा आतमध्ये असे सगळीकडे लागलेले आहेत कोकम. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा आत्ता बघा केवढे आलेले आहेत ते. सो हे काढायला होतील ना तेव्हा हे पूर्ण पिकतील कारण की हे आधी लागलेले आहेत त्याच्यामुळे ना हे गळून जाणार पिकून आणि जे नंतर एकसाथ लागतील ना ते शेवटपर्यंत राहतील कारण की हे आधीमध्ये लागतात. त्याच्यामुळे काय हे राहणार नाही, हे गळून जाणार नाही तर मग माकडं वगैरे पण खाऊन टाकणार. पण ह्यावेळेस कोकम पण लवकर लागायला लागलेत. हे बघा फुलांमधून बघा कसे बाहेर येत आहेत. तर असे फुलांमधून ना बाहेर येत आहेत. सगळीकडे आलेत फुलं, सगळीकडे म्हणजे सगळीकडे. हे बघा इथे पण आहेत. हे बघा. सो इथे पण तुम्हाला बघायला मिळतील कोकमं छोटी-छोटी. हे बघा. सो अशी सगळीकडे लागली आहेत कोकमं. काय तर साईजने पण मोठे आहेत. हे बघा केवढं आहे. हे पण त्यातल्या त्यात चांगलं मोठंवालं आहे. सो अशा पद्धतीने आमच्याकडे कोकम पण लागायला लागलेत बागेतले. सो इकडेच आपली ही सगळी काजूची बाग आहे आणि त्याच्याच साईडला ही सगळी कोकमीची झाडं आहेत. खूप आधीपासूनची आहेत. आम्ही लहान असताना पण कोकमी काढायला यायचो आणि आत्ता पण येतो. त्याच्यामुळे ही खूप जुनी झाडं आहेत आणि कलमी झाडं आहेत आणि त्याच्यानुसारच मग ते पडून सगळे खाली रुजलेली ही सगळी त्यातूनच सगळी झाडं झालेली आहेत. तर इथे बघू शकता ही बघा केवढी झाली आहेत बघा. हे बघा इथे एक बघायला मिळेल आणि तिथे एक बघायला वरती आहे.
तर ही खूप मोठी झालेली आहेत. अशी सगळीकडे लागतात. हे बघा इकडे पण आहेत. तर ही इझिली हाताने आपण काढू शकतो, पण तोपर्यंत माकड काही ठेवत नाहीत, खाऊन टाकतात सगळे. सो अशी सगळी बघा मस्तपैकी उंच वाढलेली आहेत झाडं. फुलं खूप मोठ्या प्रमाणात आलेत. फुलं म्हणजे खूपच आलेत. हे बघा सगळीकडे अशी फुलं आलेत आणि आता ही येल्लो फुलं आहेत ना सगळीकडे बघायला मिळतील तुम्हाला. त्याच्यातून ही सगळी जी काही छोटी छोटी कोकमं आहेत ना ती बाहेर पडतात. हे बघा इथे पण आहेत. तर ही सगळी मस्तपैकी गावठी कोकमं आहेत आणि बाजारातसुद्धा यांना खूप भाव आहे आणि लोकांचे इथे प्रत्येकाच्या जमिनीमध्ये झाडं ही कायम तुम्हाला बघायला मिळतील. सो ते बाहेरून काही कोकमं वगैरे आणत नाहीत. घरच्या घरी कोकमं तयार करतात, जसे आपण करतो त्या पद्धतीने. पहिले आम्ही विकायचो कोकम, पण आता तेवढे काही मिळत नाहीत कारण की माकड पण खातात त्याच्यामुळे. आणि मेन म्हणजे त्याच्यामागची जी काही त्या कोकम तयार करायची जी काही पद्धत आहे ती पण खूप मोठी आहे. सो आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा आता ऊन यायला लागले हळूहळू. हे बघा माकड असे आहेत ना, हे सगळे खाऊन टाकले नाहीत, फक्त तुरे ठेवली नाहीत आणि त्याच्यावरचा जो मोहर होता ना तो सगळा खाऊन टाकली नाही. सगळीकडे तसंच आहे बघा, इथे पण बघायला मिळेल. सो माकडांचा ना भयंकर त्रास आहे कोकणामध्ये. आंबे ठेवत नाहीत, काजू छोटे छोटे काजू ठेवत नाहीत, परत काजूंवरती उड्या मारतात ना, सगळे वाट लावून टाकतात. आणि मेन म्हणजे कोकम, म्हणजे कोकणातली कुठलीच फळं नीट ठेवत नाहीत आणि आता तर घराकडे यायला लागलेत. त्याच्यामुळे घराकडे जी काही झाडं वगैरे लावलेली आहेत ते पण सगळे खाऊन टाकतात. सो रानात पण त्रास आहे, घराच्या इथे पण त्रास आहे. हे बघा सगळे त्यांनी असे खाऊन टाकले नाहीत मोहर. मेन त्रास तर जेव्हा बोंडं तयार होतात ना तेव्हा खूप, कारण की उड्या मारतात आणि फांद्या सगळ्या हे होऊन जातात, तुटतात आणि त्याच्यावरच्या ज्या काही कोवळ्या काजू असतात ना त्या सगळ्या मग गळून जातात. तर हा पण एक त्रास आहे त्यांच्यामुळे. बघा मस्त काजू लागतात. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या काही कोकमी आहेत त्या आता लागायला लागलेल्या आहेत. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुढचे व्हिडिओज पण येतील. सगळी पूर्ण बहरलेलं पण जेव्हा म्हणजे अजून तर फुलात आहेत फळं, ती पूर्ण बाहेर आली की मी तुम्हाला दाखवेन. सो तेव्हा पण आपले व्हिडिओ येतील. सो चला आता इथे थांबणार आहोत आपण. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.